गायकवाड, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आपल्या जनतेचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व इथे उपस्थित असलेले सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करते व माझ्या संवादास सुरुवात करते। आपण आज आपला शेतकरी आज का उपाशी या विषयावर बोलणार आहे। हो, तोच शेतकरी जो देतो आपल्याला त्याच्या ताटातील भाकरी, हो तोच शेतकरी जो देतो आपल्याला त्याच्या ताटातील भाकरी, पण आपल्याला हा भाकरी देणाराच शेतकरी आज का उपाशी हा प्रश्न मला पडला आहे आणि हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच। तर शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे, शेती हा आपल्या देशाचा पाया आहे आणि शेतकरी हे आपल्या देशाचे अन्नदाते आहेत, पण आज तोच शेतकरी उपाशी का आहे ही गोष्ट आपल्या सर्वांनाच विचार करायला लावते। आज शेतकरी उपाशी आहे याची अनेक कारणे आहेत, त्यातील प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या पिकाला योग्य भाव न मिळणे। अहो, शेतकरी दिवसभर कष्ट करतो पण त्याच्या कष्टाला फळ मिळत नाही। तो त्या पिकाची काळजी घेतो, तो त्या पिकाला पोटच्या पोराप्रमाणे जपतो, कारण त्याला नेहमी असं वाटत असतं की आज न उद्या आपल्या पिकाला नक्की भाव मिळणार। मला तर हेच कळत नाही, जर या देशातील राजकारणी व नेते मंडळी यांना काहीही काम न करता लाखाच्या घरात पगार मिळतो, ते तुपाशी पण अहोरात्र दिवसभर उन्हातान्हात शेतामध्ये राबून फक्त भाजी भाकरी पोटभर न खाणारा माझ्या देशातील शेतकरी आज का उपाशी? त्यातील दुसरं कारण म्हणजे शेतीला योग्य ती सोय नसणे। शेतीला पाणी, वीज, खत यांसारख्या पुरेशा सोयी त्यांच्याकडे उपलब्ध नसतात, त्यामुळे शेतीतील पीक हे कमी होतं। त्यातील तिसरे कारण म्हणजे कर्ज। शेतकरी शेती करण्यासाठी कर्ज काढतो, पण ते कर्ज त्याला फेडणे अवघड असते, त्यामुळे कधी शेतकरी जास्त तणावात येऊन आत्महत्या देखील करतो। म्हणूनच आपण त्याला बळीराजा देखील म्हणतो। सरकारी पाठबळ अभाव, शेतकऱ्यांवर सरकारी पाठबळांचा अभाव असतो, त्यांना पुरेशा सोयी मिळवल्या जात नाही, त्यामुळे सुद्धा शेतीतील उत्पादन हे कमी होतं। त्यातील चौथे कारण म्हणजे कृषी उत्पादनाचे कमी दर। शेती आपले उत्पादन विकून आपला उदरनिर्वाह करतो, परंतु आजकाल कृषी उत्पादनाचे दर देखील अत्यंत कमी होत चालले आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला त्याचे उत्पादन विकून मिळणारे पैसेही पुरेसे नसतात, म्हणून आज आपल्या देशातील शेतकरी उपाशी आहे। त्यातील पाचवे कारण म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश म्हणून पूर्वीपासून ओळखला जात असला तरीही भारतात परंपरागत कृषी उत्पादने काढणे, परंपरागत साधनांचा वापर करणे यामध्ये आज तो अडकून पडला आहे। त्यामुळे शेतीतून होणारे उत्पादन हे अत्यंत कमी आहे, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा वर्षभर सांभाळ तो करूच शकत नाही, म्हणून आज आपल्या देशातील शेतकरी हा उपाशी आहे। त्यातील सहावे कारण म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर होत नसल्यामुळे आज शेतीतील उत्पादन हे कमी आहे। त्याचप्रमाणे नगदी पिके हे शेती ओलिताची नसल्यामुळे त्यांना घेता येत नाही। अहो, 75% शेती ही आपल्या देशातील कोरडवाहू आहे, कारण आपल्या देशात टाटा, बिर्ला, अंबानी यांना सर्व सोयी पुरवल्या जातात, पण बिचाऱ्या शेतकऱ्याला बारामाही पाणीही मिळेल हे सोय होऊ शकत नाही, म्हणून आज तो शेतकरी उपाशी। आणि शेवटी निसर्गाचा लहरीपणा हा सुद्धा शेतकऱ्याला उपाशी ठेवण्यास कारणीभूत आहे। अवकाळी पाऊस आला तर तयार पीक सुद्धा जमीनग्रस्त होतं। अहो, अवकाळी पाऊस आला तर तयार पीक सुद्धा जमीनग्रस्त होते व शेतकऱ्यावर उपाशी राहण्याची वेळ येते। अहो, तुम्हाला माहित आहे शेतकऱ्याला राजा का म्हणतात? एकदा त्या शेतकऱ्याला जाऊन विचारा की दादा तुम्ही यावेळेला काय पेरलं हो, तेव्हा तो शेतकरी असा म्हणेल का ते बघा की दादा यावेळेला मी काहीच पेरलं नाही, कारण मला असं वाटतं यावेळेला पाण्याचा दुष्काळ पडणार आहे। अहो, त्या शेतकऱ्याला आणखी एकदा जाऊन विचारा की दादा तुम्ही यावेळेला काय पेरलं हो, तेव्हा तो शेतकरी असा म्हणेल का नाही हे बघा की दादा यावेळेला सुद्धा मी काहीच पेरलं नाही, कारण मला असं वाटतंय की यावेळेला सुद्धा आपल्या पिकाला योग्य भाव मिळणार नाही। असा उत्तर तो कधीच देणार नाही, कारण तो कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता, तो कुठल्याही गोष्टीचा विचार न करता दरवर्षी शेती पिकवतो, म्हणूनच त्याला राजा म्हणतात। मला तर शेतकऱ्यांसाठी एवढंच म्हणावंसं वाटतं, काळा असेल रंग त्याचा पण रान हिरवगार, प्रॉफिट असतं कमी आणि कष्ट त्याचे फार, त्याने पिकवलेल्या त्या सोन्याला कोण योग्य किंमत देत नाही, दुःख त्याच्या जीवनामधले कोण जाणून घेत नाही। हाल त्याचे काय सांगू शब्द नाही होतात, जगाचा तो पोशिंदा ज्याच्या अन्न नाही पोटात,
कर्ज त्याच्या अंगावरी पाऊस साथ देत नाही, कर्ज त्याच्या अंगावरी पाऊस साथ देत नाही. दुष्काळात तो खचून जातो, सरकार हात देत नाही. दुष्काळात तो खचून जातो, सरकार हात देत नाही. कर्जमाफी म्हणता तुम्ही करत काहीच नाही, कर्जमाफी म्हणता तुम्ही करत काहीच नाही. GR लिहायला तर तुमच्या पेनामध्ये शाहीच नाही, GR लिहायला तर तुमच्या पेनामध्ये शाहीच नाही. अरे बंद करा तोंड तुमची, काम करा काही. अरे बंद करा तोंड तुमची, काम करा काही. आमच्या कामाचा मोबदला मागतोय, भीक मागत नाही. आमच्या कामाचा मोबदला मागतोय, भीक मागत नाही. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. गावगुस्सा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, अरे गरिबांच्या डोळ्यात किती साकडते पाणी शोधा. गावगुस्सा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, अरे गरिबांच्या डोळ्यात किती साकडते पाणी शोधा. अरे चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण, अरे चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण. संसदेतही कुठून